आजचा जो एपिसोड झाला तो ऐकण्यासाठी मला असं वाटतं नवरा बायको जोडीनं बसायला हवं. हातामध्ये छानपैकी कॉफीचा किंवा चहाचा मग घ्या आणि मस्तपैकी हा एपिसोड एन्जॉय करा. खूप गोष्टी तुम्हाला कनेक्ट होतील आणि खूप गोष्टींचं रिअलायझेशनसुद्धा होईल. इंट्रोस्पेक्ट करणारा असा हा एपिसोड शेवटपर्यंत बघा आणि तुम्हाला आवडला तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. नमस्कार मंडळी, मी स्मिता शेवाळे. मनातला हितगुज या रविवारच्या सिरीजमध्ये पुन्हा एकदा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे. आपल्या बरोबर आहेत डॉक्टर अनुराधा हरकरे, ज्या की सायकोलॉजिस्ट आहेत, काउन्सिलर आहेत. खूप एपिसोड मी त्यांच्याबरोबर गप्पा मारते आणि मला खूप मजा येते तुमच्याबरोबर गप्पा मारून. मला पण मला मस्त खूप वाटतंय. गोष्टी कळतात. आणि आजचा टॉपिक जो मागच्या टॉपिकशी रिलेटेड आहे. मागच्या एपिसोडमध्ये मी तुम्हाला विचारलं होतं की जोडीदार कसा असावा आणि त्याबद्दल तुम्ही सविस्तर खूप छान माहिती दिली होती. आता आजच्या एपिसोडमध्ये आपण जाणून घेणार आहोत सहजीवन कसं असावं. याबद्दल आपल्याला खरं सांगायला गेलं तर अगदी डिटेलमध्ये आपण नाही जात आहोत. तुम्हाला जर डिटेलमध्ये सगळं जाणून घ्यायचं असेल तर तुम्हाला डॉक्टर अनुराधा हरकरे यांच्या युट्यूब चॅनलवर जावं लागेल आणि त्याचं नाव आहे सायकोलॉजी संडेज. तिथे ते अगदी डिटेलमध्ये सगळ्या गोष्टींवर बोलतात. आज मात्र आपण एक थोडीशी आयडिया घेणार आहोत. त्यावरून सुद्धा माझ्या सबस्क्रायबर्सला खूप फायदा होणार आहे नक्कीच, कारण खूप छान कॉमेंट्स येत आहेत आणि त्या कॉमेंट्स वरून लक्षात येत आहे की लोकांना आपले विषय किती आवडतात ते. तर सहजीवन कसं असावं आणि त्यासाठी आपण आपला दृष्टिकोन कसा असावा, म्हणजे जोडीदार निवडला, आता जोडीदार निवडून आपल्याला एकत्रितपणे आयुष्य जगायचं आहे. तर त्यासाठी काय संकल्पना आपल्या मनामध्ये असायला हव्यात, आपण ठेवायला हव्यात? आपण मागच्या भागात जे बघितलं ना की जोडीदार निवडायचा कसा, आणि आपण सगळं अगदी चौकस राहून आणि ते सिग्नल प्रमाणे आणि सगळं करून जोडीदार निवडला आणि लग्न बंधनामध्ये पुढे आलो. बरोबर. पण जसं तुम्ही मागच्या वेळेला म्हणालात की अनेक वर्ष लग्नाला लोटली तरी खूपशा गोष्टी ह्या नव्यानं उलगडतातच. तेव्हा आपल्याला कुठली व्यक्ती लग्न आधीच संपूर्णपणे कळली असं होणारच नाही. मग आता जेव्हा ते सहजीवन सुरू होतं, सो त्याचं नावच सहजीवन आहे, सो ते एकमेकांच्या सोबतच घालवायचं आहे. पण बरेचदा म्हणजे मला जे आजकाल दिसतात क्लायंट्स मधून ते की कुठंतरी सुरुवात जी एक कॉन्फ्लिक्टची व्हायला लागते तर ती 1 वर्सेस 2 अशी आहे का, ती 1 and 2 अशी का नसावी. तर तो जो एक आहे ना की त्या नवीन घरात, नवीन नात्यात किंवा नवीन व्यक्तीला आपल्या आयुष्यात सामावून घेण्यामध्ये जो एक स्वतःचं वायडन करावं लागतं. मग आता माझं क्षेत्र वायडन कधी होईल, जेव्हा ते फ्लेक्झिबल असेल. माझं जर असं रिजिड मी सर्कल ठेवलं तर त्याच्यात दुसरा व्यक्ती येणारच नाही. तर दुसरा व्यक्ती माझ्या आयुष्यात येण्यासाठी, माझं सर्कल मोठं होण्यासाठी ते थोडंसं फ्लेक्झिबल असायला लागेल. तर ती फ्लेक्झिबिलिटी दोघांकडनंही असणं आवश्यक आहे. बरोबर. मग हे सहजीवन कसं असावं, तर आपला जोडीदार जसा काही आहे, जो आपण निवडला, मग काय अमुक कारण असतील, सगळे आपण ते चेकलिस्ट पार पाडले आणि निवडला. तंतोतंत त्या व्यक्तीच्या आवडीनिवडी आणि आपल्या आवडीनिवडी सारख्या असतीलच असं खूप होईलच असं नाही. बरोबर. मग मी असं नेहमी सांगते की समजा मला प्रचंड गाण्याची आवड आहे, पण माझ्या जोडीदाराला अजिबात गाणं आवडत नाही. मग म्हणजे त्यांनी अगदी तानसेन जो जरी नसला तरी तो, म्हणजे कानसेनही जरी नसला तरी त्यांनी औरंगजेब तर असू नये. म्हणजे किमान तेवढं तर असायला पाहिजे. बरोबर. सो ती जी एक अडॅप्टेबिलिटी आहे की ठीक आहे, तुला आवडतं तू कर. पण काही काही बाबतींमध्ये ना एकमेकांसाठी करणं पण खूप आवश्यक आहे. की समजा आता लेटेस्ट से एखाद्याला नाटक आवडतं आणि एखाद्याला आणखीन काही ऑपेरा आवडतं. मग त्या याच्यामध्ये मला अजिबात आवडत नाही खरं नाटकाला जायला, पण हिला आवडतं ना, मग मी हिच्यासाठी जातो. हरकत काय आहे, आपण त्या सहवास 2 तासासोबत त्या व्यक्तीसोबत असणार आहे आपल्या. मग तो जो एक मनाचा मोठेपणा आहे तो आवश्यक आहे. त्याच्यामुळे सहजीवन जर चांगलं करायचं असेल तर फ्लेक्झिबिलिटी आणि मोठं मन, ते मन मोठं झाल्याशिवाय लोक येणार नाही या मनात, तर ते खूप आवश्यक आहे. मग त्या सहजीवनामध्ये रोजच्या म्हणजे असं आयडियलिस्टिक म्हणायला छान आहे की आपण असं करायला पाहिजे किंवा काय, पण रोजच्या ज्या वादाच्या गोष्टी येतात, मग त्या सवयी असतील, एकमेकांचे व्हॅल्यूज असतील फॅमिलीच्या, आणि प्रत्येक फॅमिली अशी एखादी म्हणजे समाजकारण करणारी असते, कोणी राजकारणाची असते, कोणाला पैशाचं महत्व असतं, कोणी बिझनेसमॅन असतात. सो प्रत्येक फॅमिलीचे जे काही केंद्रबिंदू असतात त्यानुसार आपण आपल्याला बदलतो आहे,
का आपण त्याच्यात सामावून घेतो आहे, आपली आयडेंटिटी वेगळी त्याच्यात जपतो आहे हम्म. आणि आपण आपली आयडेंटिटी वेगळी जपतानाही दुसऱ्याला जपतो आहे. तर हे सगळं सहजीवनामध्ये येतं की आपल्याला सोबत चालायचं आहे. हम्म. तो हा कॉन्सेप्ट एक खूप पक्का पाहिजे की ती व्यक्ती आता माझी झाली आहे. Correct. आणि मग त्या व्यक्तीसाठी म्हणजे मी असं उदाहरण देते की मला नॉनव्हेज खरं आवडत नाही खायला, पण ह्याच्यामुळे बनवायला लागतं. हम्म. या वाक्यापेक्षा मला नॉनव्हेज आवडत नाही खायला, पण मी ह्याच्यासाठी बनवते. सो त्या दुसऱ्या वाक्यात एक कन्सर्न आहे, प्रेम आहे. थोडक्यात हे मागे पण एकदा मी बोललो होतो, मला आठवत नाही कुठे, पण तुमचे टोन फार महत्वाचे हो. असतात. तुम्ही जो रिस्पेक्ट समोरच्याकडून मागता तो तुम्ही सुद्धा देताना बरोबर. त्यावेळेलाच ते तुम्हाला मिळतं. हो. आणि हेच सगळं आपल्या मुलांकडे पास ऑन होत असतं. अगदी अगदी. त्यामुळे रिस्पेक्टफुली कुठलीही गोष्ट जर का आपण मांडू शकणार असू तर ती सवय लावायला हवी बरोबर. मुळात. पण असं होतं की बऱ्याच आपले मतभेद असतात. सगळे आपण एकाच मला हे मुळात आपल्यामध्ये किती बदल होत असतात. हो. मी स्मिता म्हणून किती वेगवेगळी बरोबर. म्हणजे 2006 ची स्मिता, 2012 ची हो. स्मिता आणि आता 2022 ची खूप वेगळी खूप आहे बदल आहे, मी. बदल. त्यामुळे आपणही एक बदलत असतो, ग्रूम होत असतो, घडत असतो. समोरची व्यक्ती सुद्धा त्याच्या प्रसंगानुसार, अनुभवानुसार घडत असते. सो यामध्ये आवडीनिवडींमध्ये बदल होतात, विचारांमध्ये हो. बदल होतात, हो. आपले सर्कल्स वेगवेगळे असतात, त्यामुळे सुद्धा होतं. तेव्हा हे जे कॉन्फ्लिक्ट तयार होतात त्यामुळे ते कसे हँडल करायचे अशा वेळेला? म्हणजे अनुरूपता जी म्हणतो आपण ना, की कॉन्फ्लिक्ट्स केव्हा येतात? आम्ही म्हणजे की आम्हाला अनुरूप पाहिजे. म्हणजे काय की सगळं आमची मतं जुळली पाहिजे. जे कॉन्फ्लिक्ट्सचे संभाव्य कॉन्फ्लिक्टचे विषय टाळायचे म्हणून. परंतु संभाव्य कॉन्फ्लिक्टचे विषय आपण जरी लग्न आधीच डिस्कस केले तरी तुम्ही म्हटल्याप्रमाणे आपण खूप बदलत जातो. हो. तेव्हा त्या व्यक्तीला एकदा आपलं म्हटलेलं आहे तर ती व्यक्ती आपण ऍक्सेप्टन्स जो आहे तो कंडिशनल का असावा? बरोबर. की त्याने असं असं केलं तर मग ते चांगलं आहे. हम्म. त्याच्यात जे काही म्हणजे आमचे डिसॅग्रीमेंट्स आहेत हम्म. पण ते एकमेकांचे आहेत. हम्म. आपल्याला आपल्या मताचा त्याच्यावर आग्रह का लादायचा? बरोबर. तर आपला आग्रह आपण करतो आहे का दुराग्रह करतोय हेही कळलं पाहिजे. आणि प्रत्येक व्यक्ती हाच विचार करते की दुसऱ्याने आपल्या मनासारखं वागावं. बरोबर. मग तेव्हा समोरची व्यक्ती पण करत असतेच ना हा विचार की ही पण आपल्यासारखी का वागत नाही किंवा हा आपल्यासारखा का वागत नाही. मग ते एकमेकांच्या मनासारखं वागणं ही आयडियलिस्टिक स्टेज कधी येणार? ती येतच नाही प्रत्यक्षामध्ये. एक्झॅक्टली. आणि आपण ती ही मला असं वाटतं अवास्तव अपेक्षा आहे. एक्झॅक्टली. त्यापेक्षा आपण समोरचे जे घडणारे बदल असतील, जे प्रसंग असतील, त्यामुळे होणाऱ्या घडामोडी असतील, त्या पद्धतीने आपण मोल्ड होत राहणं सतत हे गरजेचं आहे. कारण आपण आई वडील जेव्हा मुलांच्या बाबतीत वेगवेगळ्या स्टेजेसमध्ये बघतात, सो ते थोडं आपल्याला ऍडजस्ट करतातच. त्यांनी त्यांच्या काळात तसं केलेलं नसतं. पण या जनरेशन मध्ये आता स्कूलमध्ये असं घडतं, मग कॉलेजमध्ये असं घडतं, हे त्यांनाही कुठेतरी ऍडजस्ट करावं. त्यासाठी ते सोडून नाही देत. बरोबर आहे. तसंच मला असं वाटतं इतकं ते घट्ट नातं सहजीवनामध्ये असायला हवं. आणि आता थोडंसं कसं ना, जसं आपण मागच्या एपिसोडला बोललो की लग्न थोडी उशिरा होऊ लागलेली आहेत. तेव्हा आपली मतं इतकी स्ट्रॉंग होत चालली आहेत ना की ती बदलण्याची इच्छा म्हणजे प्रयत्न तर थोडंसं नंतर येईल पण इच्छा पण नाही की आपण बदलायला पाहिजे. तर ती रिजिडिटी पासूनच तुम्ही जर सुरुवात करणार असाल तर तुम्ही दुसऱ्या माणसाला सामावून कसे घेणार? बरोबर. आणि आता ना मूळ मुद्दा काय येतो, स्त्री आणि पुरुष यांच्यामध्ये मुळातच ते डिफरन्सेस आहेत, अपब्रिंगिंग मध्ये पण आहेत. तर ते समजून घेणं आधी फार महत्वाचं आहे का? आणि ते कसं समजून घ्यावं? म्हणजे मेल सायकोलॉजी काय आहे आणि फिमेल सायकोलॉजी काय आहे हे समजून घेणं गरजेचं आहे का? तसं म्हणजे मेल आणि फिमेल सायकोलॉजी समजून म्हणजे पूर्ण अशी सायंटिफिकली समजून नाही घेतली तरी, कारण की आधी खूप असे स्ट्रॉंग आणि आहेतच आताही बायोलॉजिकल आणि खूप मेजर फरक आहेतच. एखाद्या गोष्टीकडे बघण्याचा पुरुषांचा दृष्टिकोन आणि स्त्रीचा हा वेगळा असू शकतो. कदाचित थोडा इकडे इमोशनल बेस जास्त असतो, इकडे थोडा ऍक्शन ओरिएंटेड जास्त असतो. तो बेसिक फरक असू शकतोच. परंतु पहिलेसारखे एकदम स्टिरियोटिपिकल जेंडर डिफरन्सेस पण आता थोडंसं मॉडर्न म्हणजे या ह्याच्यात थोडे कमी झालेले आहेत. म्हणजे आता एखादा वडील उत्तम बाबा आईपेक्षा चांगला असू शकतो म्हणजे पेरेंटिंग मध्ये. त्याच्यामुळे आई म्हटलं की अगदी छान आणि बाबा असं आता नाही राहिलेलं. म्हणजे जे मातृत्व आहे ते वडिलांना पण असतं. अगदी अगदी. त्याच्यामुळे तसं खूप असं जेंडर स्पेसिफिक आता नाही. पण कुठंतरी अपेक्षा त्या म्हणजे पण तो ऍक्सेप्टन्स जो मी म्हटलं ना मी तर तो पूर्ण ऍक्सेप्टन्स पाहिजे.
कंडिशनल नकोच. बरोबर. पण तो नाही येत आहे. आणि थोडस तुलना जी आहे ती, आणि मी का ऍडजस्ट करायचं, मी पण इक्वल शेअर देते, माझं पण हे आहे. आणि खूप छोट्या छोट्या गोष्टी, म्हणजे सहजीवन फुलवण्यासाठीच्या गोष्टी लागतात ना, त्यामध्ये एकमेकांना समजून घेणं म्हणजे काय. तर त्यामध्ये समजा आता एखादी स्त्री नोकरी करते आहे, मग तिचा असा हेतू की घर चालवणं ही त्याची जबाबदारी आहे. मी पैसे मला पाहिजे तसे खर्च करेन, मग घर तिचं पण आहे. मग आजकाल अकाउंट वेगळे ठेवणं, किंवा मी माझा पैसा खर्च करीन, मला विचारायचं नाही, तू तुझं मी तुला विचारते का. सो अशी थोडीशी तुलना. म्हणजे मला नेहमी असं वाटतं की म्हणजे लग्नाच्या आधीचा जो पिरियड आहे त्याला कोर्टिंग किंवा कोर्टशिप जे म्हणतात, तर मला आजकाल असं वाटतं की ती कोर्टशिप संपली की इकडे वेगळी कोर्टशिप सुरू होते. आणि ती जी स्वातंत्र्य नाही, सॉरी, ती न्यायदेवता जी आहे, ती एका हातात तलवार, एका हातात तराजून, डोळ्याला पट्टी. तर ते तसंच लग्नाची देवता आता बनत चालली आहे ती, कारण एकमेकांना समजून न घेणं म्हणजे पट्टी बांधलेली डोळ्यावर, त्याचा दृष्टिकोन काय आहे बघायचं नाही. आणि प्रत्येक वेळेला तराजू आहे, तुलना, की तू केलं तर मग मी पण करेन, आणि काही झालं की मग तलवार. त्याच्यामुळे ह्या सतत आहे, तर कुठेतरी झुकतं घेणं, पडतं घेणं, ऍडजस्ट करणं, की ठीक आहे, हरकत नाही, लेट गो करणं. खूप गोष्टी लेट गो करायला लागतात, खूप गोष्टी ऍक्सेप्ट करायला लागतात, खूप गोष्टी द्याव्या लागतात बिना काही तुम्ही अपेक्षा करता. तर त्यामध्ये मी का करू, असा जर तुम्ही प्रत्येक वेळेला एक दृष्टिकोन ठेवला तर गोष्टी सोप्या होत नाहीत. बरोबर. पण हे एका बाजूनीच असेल असं नाही. हो, हे दोन्ही बाजूनी दोन्हीकडनं घडायला व्हायला पाहिजे. पाहिजे. बरोबर. आणि दोन्हीकडून जर घडत नसेल, एखाद्याच व्यक्तीला जर लक्षात येतंय की अरे मी हिच्याकडून ही अपेक्षा करतो आहे हो. आणि ही रास्त आहे, हो. किंवा मी माझ्या नवऱ्याकडून जी अपेक्षा करते ती अगदीच सामान्य आहे आणि ही पूर्ण व्हायला हवी. हो. त्यासाठी मला टोकाची भांडणं नाहीच बरोबर करायची आहे, आहेत, वाद बरोबर नाही आहे. घालायचे आहेत, पण याच्यातून मला सोल्युशन हवंय. हो. तर मग अशा वेळेला तज्ञांचा सल्ला हो. हा मला असं वाटतं चांगला पर्याय असू शकतो. हो. आणि त्यासाठी तुम्ही काहीतरी वर्कशॉप घेताय, तुम्ही मागे एका हो, एपिसोड, हो. त्याबद्दल मला जरा डिटेल मध्ये आता माहिती हो, सांगा. हो. सो हे ऍडजस्टमेंट्स आणि एकमेकांसाठीचं करणं हे दोन्हीकडनं असलंच पाहिजे. बरोबर. कारण नाही तर ती एकतर्फी किती राहील, आणि कुठे आपण अगदी की सोडून द्यावे लागतात. आणि असं जरी असलं तरी प्रत्येक जण शेवटी म्हणजे मनुष्य आहे ना, त्याच्यामुळे त्यालाही तेवढी मिनिमम रास्त अपेक्षा ही असणारच आहे, बरोबर. की मला जर मी हे देते आहे तर मला काहीतरी मिळायला पाहिजेच. बरोबर. आणि मिळणं जे असतं ना ते मोस्टली प्रेमच असतं. म्हणजे मटेरियलिस्टिक गोष्टींपेक्षाही कुठेतरी माझा माणूस मला समजून घेतो आहे, माझी बायको मला समजून घेते आहे. कारण की खूप याच्यामध्ये म्हणजे कॉन्फ्लिक्ट जेव्हा येतात तेव्हा वन वे कॉन्ट्रीब्युशन जास्त असतं. दुसरा समजून घेत नाही असं वाटतं, ते लोक रिजिड असतात, फॅमिलीचे इंटरफेरन्सेस असतात. सो खूप कारणं आहेत कॉन्फ्लिक्टचे. पण शेवटी त्याचं हे येतं की तुम्ही एकमेकांसोबत कसे वागता आहात, एकमेकांचे जे काही न आवडणाऱ्या गोष्टी आहेत त्यांना तुम्ही कसं कॅरी करता आहात, ते तुम्हाला कसं चालतं आहे. आणि प्रत्येक नात्याची एक बाउंड्री असते. एकाच आयुष्य म्हणजे एक सर्कल आणि दुसऱ्याचं आयुष्य म्हणजे एक सर्कल, दोन्ही एकमेकांवर केले तर इट बिकम्स अ मेस. ते थोडेसे ओव्हरलॅपिंग पाहिजे. त्याच्यामुळे प्रत्येकाला ब्रीदिंग स्पेस पण पाहिजे, आपली वैयक्तिक काहीतरी जी असते ती पण पाहिजे. आणि एकत्र जो आहे मग त्यामध्ये तुम्ही एकमेकांसोबत एकमेकांना कसे निभावता आहात ते महत्वाचं. म्हणजे अनुरूप नसलेल्या गोष्टी तुम्ही कशा ऍडजस्ट करता आहात, कसं तुम्ही त्याच्या सोबत कॅरी करता आहात, काय सोडून देतात, हे दोन्हीकडनं आलं पाहिजे. तरच ते सहजीवन आहे. पण जेव्हा ती एकाचकडनं अपेक्षा केल्या जाते तेव्हा कॉन्फ्लिक्ट सुरू होतात. आणि मग त्यावेळेला तुम्ही म्हटलं तसं तज्ञांचा सल्ला घेणं अगदी गरजेचं असतं. कारण बरेचदा म्हणजे आणि लोक हे पण विचारतात की समजा माझं आणि माझ्या नवऱ्याचं पटत नाही आणि मी जर तुमच्याकडे काउन्सिलिंगसाठी आले तर नवरा कसा बदलेल. म्हटलं नवरा नाहीच बदलणार, कारण तुम्ही माझ्याकडे आलेत काउन्सिलिंगला. मी तुम्हाला हेल्प करू शकेन. म्हणजे एकतर्फी हेल्प होईल. एकतर्फी म्हणण्यापेक्षा नवरा जसा काही वागतो आहे त्याचा तुम्ही काही वेगळा अर्थ काढता आहात का, एक्झॅक्टली, किंवा तुम्ही जे वागता आहात त्याला त्याच्या रिएक्शन्स बदलू शकतील का. तर आपल्या स्कोप आणि आपल्या लिमिटेशन मध्ये काय काय करता येऊ शकेल ते आपण करू शकतो. बरोबर. सो सहजीवन हेच आहे की दोघांनी मिळून एकमेकांसाठी हे एकतर्फी अजिबातच नसावं. कारण की त्या दुसऱ्या व्यक्तीला आपण बीइंग युज्ड अशी खूप भावना येते की माझा फक्त म्हणजे मीच का द्यायचं, मी किती देते, किती समजून घ्यायचं, माझ्या पण लिमिटेशन आहेतच आणि त्या रास्त असतात. तेव्हा अशा वेळेला नक्कीच तज्ञांचा सल्ला घ्यावा, ज्याला आपण पोस्ट मॅरेज काउन्सिलिंग म्हणूया. आणि काही काही ठिकाणी आजकाल म्हणजे काही काही ठिकाणी जी अनेक कारणं असतात, एक मेजर कारण आहे की पेरेंटल इंटरफरन्स प्रचंड असतो. तो पण एक म्हणजे पोस्ट मॅरिटल काउन्सिलिंग मध्ये आम्ही ज्याला फॅमिली थेरपी म्हणतो त्याच्यात आईवडिलांचीही भूमिका खूप महत्वाची आहे. कारण एखादं नातं टिकणं
एखादं नातं समृद्ध होणं ही फक्त दोघांचीच जबाबदारी नाहीये, बरोबर ही सगळ्यांची जबाबदारी आहे. बरोबर तेव्हा एखादी मुलगी आपल्या घरी येते किंवा आपली मुलगी दुसऱ्याच्या घरी जाते, नवीन जावई आपल्या आयुष्यात कोणीतरी आलेला आहे मुलगा म्हणून एक, तेव्हा आपले काय रोल्स असले पाहिजे तेही आईवडिलांनी समजून घेणं खूप आवश्यक आहे. त्यासाठी संवाद फार गरजेचा आहे. संवाद गरजेचा आणि जर का तुमच्यामध्ये संवाद होत नसेल, तुम्हाला असं वाटत असेल की मी जेवढी बोलकी आहे, मी जेवढी एक्सप्रेसिव्ह आहे, हो. समोरची व्यक्ती तेवढी एक्सप्रेसिव्ह नाहीये, बरोबर. तर त्यासाठी आपण वेगवेगळ्या पद्धतीनं प्रयत्न करत राहायला Yes. पाहिजे. आणि जर का हे प्रयत्न असफल ठरत असतील, तर त्यावेळेला मात्र तज्ज्ञांचा सल्ला घेऊन काउन्सिलिंग हा उत्तम पर्याय आहे याच्यावरचा, की तुम्ही यासाठी तुमच्या जोडीदाराला कन्व्हिन्स करा आणि तज्ज्ञांकडे या आणि त्याबाबत तुम्ही सविस्तर चर्चा करू शकता. आणि त्यांनी तुम्हाला मला असं वाटतं त्यांनी ना एक वेगळंच ट्रेट्स कळू शकतील हो. त्यातले. आणि म्हणजे तुम्ही काउन्सिलिंग म्हणजे काय असं नाही की ते प्रत्येक नातं जोडण्याचाच प्रयत्न करतो, कारण काही काही कॉन्फ्लिक्ट असे असतात की तिथे लग्न तोडणं हाच पर्याय असतो किंवा लग्न तुटणं हे सेपरेट होणं हा पर्याय असू योग्य शकतो. म्हणजे ते हो. त्यांच्यासाठी योग्य असू अगदी शकतं. अगदी, कारण की दोघांचीही फरफट एकत्र का करायची, बरोबर. जर जमणार म्हणजे अगदी कळतंय की हे नाहीच, इम्पॉसिबल, हम्म. अशा वेळेला जायलाच पाहिजे दूर. म्हणजे काही जोडणंच हा काही काउन्सिलरचं असं नाही, तेच नाही की तुम्ही सेपरेट होऊ शकता, बरोबर. पण त्या प्रोसेस मधून तुम्ही स्वतःलाही नव्यानं उंगत जाता. हो. त्याच्यामुळे डायव्होर्स झाला की नाही, कॉन्फ्लिक्ट म्हणजे रिझॉल्व्ह झालेत की नाही, हे तर महत्वाचं आहेच, पण त्याच्यातून तुम्ही स्वतः किती ग्रो होत जाता, नव्यानं स्वतःला पर्सनॅलिटी उमजत जाते, हेही महत्वाचं आहे. बरोबर. त्यासाठीच तुम्ही ती कार्यशाळा हो, हो, घेता आहात. हो. म्हणजे आपण बरेचदा असं बघतो की लग्नामध्ये म्हणजे प्री मॅरिटल तर काउन्सिलिंग आवश्यक आहेच, फॅमिली डेट आणि फॅमिली सोबत करणं, जसं मी म्हटलं. पण लग्नानंतरही जर असं वाटलं की इथे आपले वाद होऊ शकतात, मग ते वाद अगदी मुलगा होऊ द्यायचा की नाही, नोकरी करायची की नाही, घरात कामं कोणी करायची, सवयी आवडत नाही, फायनान्सेस काय असतील, एकत्र राहायचं की नाही, असे अनेक मुद्दे आहेत. बरोबर. आणि मग या मुद्द्यांच्या साठी जर तुमचे वाद होत असतील, तर मग तुम्ही पोस्ट मॅरिटल काउन्सिलिंग करा आणि त्यामध्येही पालकांचा सहभाग असू दे. काही गोष्टी आपल्याला दुसऱ्याची बाजू नव्यानं कळू शकते आणि तुमचे जर प्रयत्न बदललेत, तुमच्या ज्या ऍक्शन्स बदलल्या, तर या ऍक्शन्सही बदलण्याचे खूप चान्सेस असतात. बरोबर. पण मग या कार्यशाळेमध्ये तुम्ही हे सगळं सांगता का, हो. की त्यावरचे तुमचे हो. काही आणि किती दिवसाचं आहे? असं फुल डे आपण म्हणजे डिपेंड्स होतं, आमचं कस्टमाइज्ड असतात मोस्टली, की वीकेंड्स असतील तर मग 4-4 तासांचे, मग 3-4 वीकेंड्स, की जे असे संभाव्य मुद्दे असू शकतात, हे प्री मॅरिटलचे किंवा पोस्ट मॅरिटल मध्येही एक ज्याला म्हणतो आपण हार्मनी, तर आमचं छान चालू आहे, पण ते उत्तम करता येतं. सो गुड टू ग्रेट तुमचं हे लाईफ असूच शकतं. त्यासाठीच ती कार्यशाळा आहे. म्हणजे अगदी 50शीला आलेले नवरा बायको देखील त्या कार्यशाळेत आल्यानंतर म्हणतात की आम्हाला अजून आता उरलेलं छान जगता येईल की. अगदीच बरोबर, अगदीच बरोबर. म्हणजे मला आठवत आहे, मी गर्भसंस्कार जेव्हा करायला जात होते, मुळातच काहीतरी आपण एकत्रितपणे शिकतोय, आपण एकत्रितपणे कुठली तरी ऍक्टिव्हिटी करतोय, याने सुद्धा बॉन्ड वाढत जातो. आणि तुम्हाला जसं वाटत असेल की काहीतरी वेगळं करायचंय तो बॉन्ड क्रिएट करण्यासाठी, तर या कार्यशाळा नक्की उपयोगी ठरू शकते. आता सुखी जीवनासाठी अशी काही गुरुकिल्ली आपल्याकडे आहे की नाही माहिती नाही, पण तुम्ही काय सांगाल? सुखी जीवनासाठी मला असं म्हणता येईल की काही प्रेमाच्या भाषा असतात, तर ती प्रेमाची भाषा आपली आपल्या जोडीदाराची, कारण सुखी जीवन सहजीवन जेव्हा म्हणतो तेव्हा जोडीदारासोबत मुख्यत्वे, म्हणजे तुमचे घरातले कसेही असले तरी जोडीदार पाठीशी आहे माझ्या, मी हँडल करू शकेन. तेव्हा जोडीदारासोबतचं जे काही माझं नातं आहे ते अजून छान समृद्ध करायचं असेल तर एकमेकांच्या प्रेमाच्या भाषा कळल्या पाहिजेत. कारण बरेचदा असं होतं की तो नवरा म्हणतो की मी इतकं करतो खरं, पण ही नेहमी कुरकुरच करत असते, कारण नेमकं तिला काय हवंय हे त्याला उमजलेलंच नसतं. मग तिला काय हवंय याचा अंदाज आपल्याला येता येईल का? मग ती प्रेमाची भाषा आपण समजून घेऊ. म्हणजे तुमच्याशी मी जर जर्मन भाषेत बोलली तर तुम्हाला कळणारच नाही ना ते, कारण तुम्हाला जर्मन येत असली पाहिजे. मग मी इतकं बोलते पण तुला कळत कसं काही नाही. अगदी तसं उदाहरण आहे की मी एवढं करते तुला कळत का नाही, कारण तिच्यापर्यंत पोहोचतच नाही ते किंवा त्याच्यापर्यंत पोहोचत नाही. तेव्हा त्यांच्या प्रेमाच्या भाषा काय आहे? बरोबर. आणि एकमेकांचा ट्रस्ट बिल्ड करणं, हे खूप छोट्या छोट्या गोष्टींमध्ये ट्रस्ट तुम्ही बिल्ड करत असता. म्हणजे समजा असा उतरलेला चेहरा दिसला बायकोचा, तर असं सरळ निघून पण जाऊ शकतो, पण अगं का बरं नाही वाटत आहे का, असा शब्द विचार, दॅट्स अ मोमेंट यू आर बिल्डिंग ट्रस्ट.
बरोबर. तर खूप छोट्या छोट्या गोष्टींमधून म्हणजे खूप छान हे आहे की मॅरेज इज नॉट अ बिग थिंग. मॅरेज इज मिलियन्स ऑफ लिटिल थिंग्स. सो करेक्ट. त्या खूप छोट्या छोट्या गोष्टी अशा पदोपदी असतात, त्या आपल्याला ग्रॅप करता आल्या बरोबर. पाहिजे. आणि रोज एकत्र आहोत आपण म्हणून एकमेकांना गृहीत न धरता तेवढाच रिस्पेक्ट देणं, तेवढंच एकमेकांबरोबर एम्पॅथेटिक असणं हे पण गरजेचं आहे. खूप साऱ्या गोष्टी हो, आहेत हो, तुम्ही हो. म्हणालात म्हणजे तसं. तो सहवास आहे, तो प्रवास आहे. प्रवास सो आहे. प्रवास तुम्ही मर्सिडीज मधनं करताय की अशा कुठल्या तरी अशा साध्या रिक्षेतनं करताय, हे महत्वाचं नाही. कारण तुम्ही मर्सिडीज मध्ये बसून जर कटकट करणारा कंपॅनियन असेल, तर दॅट जर्नी विल नॉट बी प्लेजरेबल. बरोबर. उलट पक्षी इथला साधी गाडी आहे, पण सोबतचा इतकं छान आहे सगळं वातावरण की एन्जॉय करतात ते. सो तुमचं मटेरियलिस्टिक किती आहे, काय आहे, तुम्ही जोडीदार तुमचा खूप छान आहे का, असा आहे का तो व्यक्ती की त्याला तुम्ही काउंट करू शकता तुमच्या लाईफ मध्ये, की बरोबर. काही झालं तरी हा आहे माझ्या पाठीशी. बरोबर. तो विश्वास यायला पाहिजे. तो विश्वास बिल्ड करावा लागतो. तुमचा तो इमोशनल कनेक्ट होणं फार Exactly, गरजेचं असतं exactly. आणि तो टिकवून राहणं फार गरजेचं असतं. त्यानंतर त्याची सवय न होता त्याची काय म्हणूया प्रत्येक दिवशी तो आपण कसं आणखी जास्तीत जास्त हो, डेव्हलप करू हो, याकडे सुद्धा हो. लक्ष देणं बरोबर. गरजेचं म्हणजे ती असतं. को डिपेंडन्सी आहे. इट्स म्हणजे इंटरडिपेंडन्सी आहे. बरोबर, बरोबर. खूप छान सांगितलं. पुढचा विषय अजूनही महत्वाचा आहे. त्यावर सुद्धा आपण बोलणारच आहोत. नक्की. पण आज तुम्ही अप्रतिम माहिती दिलीत आणि त्याबद्दल मनापासून धन्यवाद. आता भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये.